भंडारा जिल्ह्यात भयंकर प्रकार, दोन दगडासारख्या वस्तू पेटत पेटत जमिनीवर पडल्या। ही घटना भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर परिसरातील परसोडी गावात घडल्याची माहिती समोर आली आहे। शनिवारचा दिवस होता, दुपारची वेळ असल्याने गावातील वातावरण नेहमीसारखंच होतं। परिसरात फारशी हालचाल नव्हती। काही मुलं मोकळ्या मैदानात खेळत होती। कुणाला कल्पनाही नव्हती की पुढच्या काही क्षणात त्यांच्या डोळ्यासमोर असं काही घडणार आहे ज्याची चर्चा संपूर्ण परिसरात होईल। मुलं खेळत असताना अचानक आकाशात काहीतरी वेगळं दिसल्यासारखं सांगितलं जातं। सुरुवातीला नेमकं काय आहे हे कुणाच्याच लक्षात आलं नाही, पण त्यानंतर जे दृश्य दिसलं ते पाहून मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं, कारण आकाशातून दोन वस्तू वेगाने खाली येताना दिसल्या होत्या आणि त्या वस्तूंमधून जणू काही आग धगधगत असल्यासारखं दिसत होतं। क्षणभरासाठी नेमकं काय घडतंय हे कुणालाच समजत नव्हतं। आकाशात चमकणारा प्रकाश आणि त्यानंतर वेगाने खाली येणाऱ्या त्या वस्तू पाहून मुलांनी घाबरून मैदानातून धाव घेतली। त्यांनी तातडीने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला। मुलांनी सांगितलेली गोष्ट ऐकून सुरुवातीला पालकांनाही विश्वास बसला नसेल, कारण आकाशातून पेटत असलेल्या वस्तू जमिनीवर पडणं ही साधी घटना नव्हती। मात्र मुलांनी ज्या ठिकाणी त्या वस्तू पडल्याचं सांगितलं तिथे पालकांनी धाव घेतली आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनाही काहीतरी असामान्य घडल्याचं जाणवलं। दोन अज्ञात वस्तू तिथे पडलेल्या होत्या। त्या नेमक्या कुठल्या पदार्थांच्या होत्या, त्या आकाशातून कशा खाली आल्या, त्याचं स्वरूप काय होतं याची माहिती त्यावेळी कुणाकडेच नव्हती। घटनेची माहिती मिळाल्यानंतर हा विषय फक्त गावापुरता राहिला नाही। नागरिकांनी तातडीने जवाहरनगर पोलिसांना माहिती दिली। पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीची पाहणी सुरू केली। आकाशातून खाली आलेल्या या वस्तू साधे दगड आहेत की काही वेगळंच आहे हा प्रश्न पोलिसांसमोरही होता, त्यामुळे वस्तूंची काळजीपूर्वक पाहणी करण्यात आली। अखेर हे दोन्ही अज्ञात अवशेष पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांना सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं, पण वस्तू पोलिसांच्या ताब्यात गेल्यानंतरही रहस्य काही सुटलं नव्हतं। उलट प्रश्न आणखी वाढले होते, कारण जर या वस्तू खरंच आकाशातून खाली आल्या असतील तर त्या कुठून आल्या? त्या पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना पेटल्या होत्या का, की त्या आधीपासूनच एखाद्या यंत्राचा भाग होत्या? या घटनेनंतर परसोडी गावात या दोन वस्तूंची चर्चा सुरू झाली। गावातील नागरिकांमध्ये कुतूहल वाढलं। काही जणांनी या वस्तू उल्कापिंडाचे तुकडे असू शकतात असा अंदाज व्यक्त केला, कारण आकाशातून पृथ्वीच्या दिशेने येताना काही उल्कापिंड वातावरणात घर्षणामुळे जळताना दिसतात, त्यामुळे त्यांच्यातून प्रकाश आणि आग दिसू शकते। पण फक्त एवढ्यावरून या वस्तूंना उल्कापिंड म्हणता येतं का? कारण घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंचं नेमकं स्वरूप तपासणं आवश्यक होतं। दुसरीकडे पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांचा किंवा अंतराळातील इतर वस्तूंचा काही भाग पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून खाली येण्याची शक्यताही चर्चेत होती। त्यामुळे एक शक्यता उल्कापिंडाची होती तर दुसरी शक्यता स्पेस डेब्रिसची होती। पण इथे एक प्रश्न महत्त्वाचा उभा राहतो, जर हा अंतराळातून आलेला तुकडा असेल तर तो इतक्या वेगाने खाली कसा काय आला, आणि जर तो एखाद्या उपग्रहाचा भाग असेल तर तो नेमका कोणत्या वस्तूचा आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं केवळ वस्तू पाहून देणं शक्य नाही, त्यासाठी वैज्ञानिक तपासणी आवश्यक आहे। कारण एखादा साधा दगड, धातूचा तुकडा किंवा अंतराळातून आलेला अवशेष यांच्यामध्ये मोठा फरक असतो। त्याची रचना, वजन, धातूचं प्रमाण, बाह्य थर आणि इतर गुणधर्म तपासल्याशिवाय नेमका निष्कर्ष काढता येणार नाही। त्यामुळे सध्या या वस्तूंबाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही आणि याच कारणामुळे भंडाऱ्यातील या घटनेचं गूढ आणखी वाढलं आहे। घटना समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले। त्या दोन वस्तू एकाच वेळी का खाली आल्या? त्यांचा वेग किती होता? त्या पडताना आकाशात दिसलेला प्रकाश नेमका कशामुळे निर्माण झाला? वस्तू जमिनीवर आदळताना काही नुकसान झालं का? आणि जर त्या खरंच अंतराळातून आल्या असतील तर पृथ्वीच्या इतक्या छोट्या भागात त्या कशा काय पोहोचल्या? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सध्या तपासाच्या प्रतीक्षेत आहेत। या घटनेचं गांभीर्य प्रशासनानेही लक्षात घेतलं आणि जिल्हा पातळीवरून या प्रकरणाची दखल घेण्यात आली। त्यामुळे आता हा प्रकार केवळ गावातील चर्चेचा विषय राहिला नाही, तर त्याचा वैज्ञानिक पद्धतीने तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला। भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतल्याची माहिती समोर आली आहे। प्रशासनाच्या पातळीवरून या वस्तूंचा वैज्ञानिक तपास करण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी कोलकाता येथून तज्ज्ञ आणि संशोधकांचं विशेष पथक भंडाऱ्यात येणार आहे। आता या पथकाच्या तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलंय, कारण घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंचं प्रत्यक्ष निरीक्षण करून त्या नेमक्या कोणत्या पदार्थांच्या आहेत, त्यांची निर्मिती कशी झाली आणि त्या आकाशातून आल्या असण्याची शक्यता किती आहे याचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला जाणार आहे। कोलकात्याहून येणारं हे पथक घटनास्थळी आणि उपलब्ध अवशेषांच्या बारकाईने निरीक्षण करणार आहे। वस्तूंची रचना, त्यांचं बाह्य भाग, वजन आणि इतर वैज्ञानिक गुणधर्म तपासले जाऊ शकतात। त्यानंतर गरज पडल्यास प्रयोगशाळेत त्यांचं विश्लेषण केलं जाईल। अशा प्रकारच्या तपासणीत वस्तू कोणत्या धातूपासून किंवा पदार्थांपासून बनलेली आहे याचा अंदाज मिळू शकतो। त्यातून ती पृथ्वीवरील वस्तू आहे की अंतराळातून आलेला अवशेष आहे याबाबत अधिक स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे सध्या पोलिसांकडे सुरक्षित ठेवण्यात आलेल्या त्या दोन वस्तूंकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे, कारण ते छोट्या दिसत असल्या तरी त्यामागचं रहस्य खूप मोठं आहे। दरम्यान या घटनेच्या चर्चा गावाच्या सीमा ओलांडून बाहेर पोहोचल्या। आकाशातून पेटत पेटत दोन
वस्तू खाली पडल्याची बातमी समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये कुतूहल वाढलं. काहींनाही उल्कापिंडाचे तुकडे वाटत आहेत तर काहींना स्पेस डेब्रिजची शक्यता वाटते. मात्र या दोन्ही गोष्टी सध्या केवळ शक्यता आहेत. कोणताही अधिकृत वैज्ञानिक निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे या घटनेबाबत अफवा पसरवण्यापेक्षा वैज्ञानिक तपासाचा निकाल काय येतो याची वाट पाहणं महत्त्वाचं आहे. कारण आकाशात दिसलेला प्रकाश आणि जमिनीवर सापडलेली वस्तू यांच्यातील संबंध सिद्ध करणं ही तपासाचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे. आता या संपूर्ण घटनेत सर्वात जास्त उत्सुकता कशाची आहे तर त्या दोन वस्तूंच्या खऱ्या ओळखीची. त्या खरंच अंतराळातून आल्या होत्या का की पृथ्वीवरच तयार झालेल्या एखाद्या वस्तूचे तुकडे होते? त्यांचा आकार दगडासारखा का दिसत होता? त्या खाली येताना पेटल्यासारख्या का दिसल्या आणि त्या जमिनीवर पडल्यानंतर त्यांची अवस्था कशी होती? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर रहस्यमय घटनेचा खरा उलगडा होणार आहे. या घटनेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्यक्षदर्शी मुलांचा अनुभव. मैदानात खेळणाऱ्या मुलांनी अचानक आकाशात चमक आणि त्यानंतर पेटलेल्या वस्तू खाली येताना पाहिल्या. त्यांच्यासाठी हा अनुभव निश्चितच धक्कादायक होता. काही क्षणांपूर्वी खेळ सुरू असलेलं मैदान अचानक भीतीचं केंद्र बनलं. मुलांनी घाबरून आपल्या पालकांना माहिती दिली आणि त्यानंतर प्रशासनापर्यंत हा प्रकार पोहोचला. जर मुलांनी हा प्रकार पाहिला नसता तर कदाचित त्या वस्तू काही काळ तिथेच पडून राहिल्या असत्या. त्यामुळे या संपूर्ण घटनेची सुरुवात प्रत्यक्षदर्शी त्या अनुभवातून झाली असं म्हणता येईल. आता प्रश्न असा आहे की आकाशातून खाली आलेल्या या दोन वस्तूंचं अंतिम सत्य काय असेल? जर ते उल्कापिंडाचे तुकडे असतील तर त्यांची रचना आणि वैज्ञानिक वैशिष्ट्य तपासातून समोर येईल. जर ते अंतराळातील कचऱ्याचे तुकडे असतील तर ते नेमक्या कोणत्या वस्तूचे अवशेष आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि जर या दोन्ही शक्यता चुकीच्या ठरल्या तर मग या घटनेमागे आणखी कोणतं कारण आहे का याचा हा प्रश्न अधिक गंभीर बनेल. म्हणूनच सध्या कुठल्याही निष्कर्षावर पोहोचणं घाईचं ठरेल. कोलकात्याहून येणारं तज्ज्ञ पथक या दोन वस्तूंची तपासणी करणार आहे आणि त्यानंतर या रहस्यावरून पडदा उठण्याची शक्यता आहे. आता या दोन वस्तूंबाबत वैज्ञानिक तपास काय सांगतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.